शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली। समाधी मंदिर व परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून देश-विदेशातील हजारो साईभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पहाटे काकड आरतीनंतर द्वारकामाय येथे श्री साईसच्चरित पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते झाला। त्यानंतर गाडीलकर दाम्पत्याने श्रींची पाद्यपूजा केली। दिवसभर भजन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण शिर्डी भक्तिरसात न्हाऊन निघाली। यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात भक्तांनी उदारपणे सुवर्णदानही अर्पण केले। मध्य प्रदेशातील जबलपूर येथील साईभक्त के. शर्मा यांनी 48 ग्रॅम वजनाचा आणि 6 लाख रुपये 28,752 किमतीचा सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला। तर गुजरातमधील वडोदरा येथील विजय बालकृष्ण नाईक यांनी 25.530 सहस्रांश ग्रॅम वजनाचे 2 सुवर्ण ओम ज्यांची किंमत 3 लाख रुपये 34,417 आहे, ते अर्पण केले। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दोन्ही दानशूर साईभक्तांचा सत्कार केला। उद्या जुलै 29 रोजी गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, ध्वजपूजन, भजन, कीर्तन, रथोत्सव आणि रात्रभर दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाचा मुख्य सोहळा रंगणार आहे। शिर्डी शहर प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज शिर्डी।